नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जाळीदार घावणे आणि त्याच्यावर खाण्यासाठी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, तांदूळ हे मी रात्री भिजत घातले होते आणि हे साधे तांदूळ आहेत बघा, कोलम तांदूळ अशा पद्धतीचे असतात। तुम्ही कोणते पण जरी घेतले तरी चालतील, फक्त जुने बघून घ्या। आणि ह्यांना काय केलेलं आहे मी ते 8 ते 9 तास म्हणजे रात्री भिजत घातले तर हे सकाळपर्यंत 8 ते 9 तास हे तांदूळ भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आपण पहिले काय करूया, चटणी बनवून घेऊया। तर तांदूळ किती होते माहिती आहे का, ह्या ग्लासाच्या मापानं सपाट ग्लास होते। आणि चटणीसाठी बघा, अर्धी वाटीपेक्षा जास्त असं खोबरं घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काळी पाट पण काढून घेऊ शकता। कोथिंबीर घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ती आणि तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं काढून घेऊया। त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडीशी एकदम कोथिंबीर। तिखटाप्रमाणे घ्या, हिरवी मिरची कमी जास्त घेतली ती कमी तिखटवाली आहे। आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि चवीप्रमाणे मीठ। आणि ही कसं माहिती आहे का, आपण जास्त ही पातळ पण करणार नाही, जास्त सुकी पण करणार नाही, अशा पद्धतीत बनवायचे। आणि तुम्हाला जर इडलीसोबत त्याच्यासोबत जर चटण्या खायला पाहिजे ना, तर 4 चटण्या मी रेसिपी पहिल्याच अपलोड केलेली, त्याची लिंक तुम्हाला ह्याच्या खाली भेटेल। तर हे मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, जास्त पाणी वापरलेलं नाही, एकदम थोडंसं पाणी वापरलेलं आहे। हे चटणीचं कसं माहिती आहे का, तुम्ही अशा पद्धतीची केली तर टिफिनला वगैरे ह्याला त्याला देऊ शकता। पातळ पाहिजे तर तशी पण तुम्ही ही चटणी करू शकता। आता हे मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। तडका पॅन बघा मी गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल का नाही थोडंसं टाकायचं। ह्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा जिरे मोहरी घेतलेले, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता मी थोडासा जास्त घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिंग पण टाकू शकता। मस्त असा बघा कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे एकदम। आता हे आपण तडका ओतून घेऊया आणि आता हे मिक्स करायचं। एकदम साध्या पद्धतीत दाखवलेले आहेत। खूप चटण्या मी रेसिपी अपलोड केलेले आहेत, तुम्ही त्यातले कोणते पण करू शकता, पण अशी पण तुम्ही साधी सोपी करू शकता। घाई गडबडीच्या ह्याला बरोबर होते अशा पद्धतीत। आता आपण घावणे करून घेऊया। त्यासाठी बघा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। आणि काय करायचं माहिती आहे का, पहिलं जेव्हा आपण हे फिरवतो का नाही, तेव्हा बिना पाण्याचं थोडंसं फिरवायचं आणि नंतर मग पाणी टाकून बारीक करायचं। कारण की काय होतं माहिती आहे का, पाणी जर टाकलं ना तर एकदम बारीक होणार नाही। त्यासाठी पहिलं आपण थोडंसं फिरवून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट अशी करायची आहे। वाडगं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीत बघा, इतकं पातळ आपल्याला पाहिजे, एकदम जसं पीठ कसं असतं तशा पद्धतीत बघा। आणि पहिलं काय केलं होतं माहिती आहे का, एकदम थोडंसं पाणी टाकून मी बारीक केलं होतं आणि बारीक थोडं झालं का नाही की नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घेतलं होतं। एकदा जर तुम्ही जास्त पाणी टाकाल आणि फिरवाल का नाही तर तशा पद्धतीत होणार नाही बघा। ते हे तुम्हाला दाखवते, एकदम अशा पद्धतीत पाहिजे आपल्याला। तर बाकीचं मी सगळं करून घेते। आता बारीक करून घेतलं आहे बघा सगळं, थोडंसं पाण्याचा वापर करून। हो का, एवढं पातळ पाहिजे आपल्याला, ह्याच्यापेक्षा पण थोडंसं पातळ केलं तरी चालेल। हो काय, अशा पद्धतीमध्ये एकदम बारीक करायचं। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तर मीठ बघा जास्त टाकू नका, एकदम थोडंसं टाकायचं। कारण काय होईल माहिती आहे का, जास्त मीठ होईल, आपल्याला जास्त दिसतं हे, पण नंतर आपण जेव्हा बनवतो ना मग त्याला जास्त खरट होईल, त्यासाठी कमी मीठ टाका। मिक्स करून घेऊया चांगलं व्यवस्थित। पॅन ठेवला आहे बघा गरम करायला, गॅस आहे मीडियम। आणि आपण आता ह्याला तेल लावून घेऊया। तर असं कांद्याने लावलं तरी चालते किंवा तुमच्याकडे दुसरं काय असेल का नाही त्यानं जरी लावलं तरी चालेल। सगळ्या साईडून पसरून घ्यायचं व्यवस्थित। तेल लावून घेतलं आहे बघा सगळीकडं, गॅस आहे मीडियम। आता आपण हे सोडून घेऊया बघा अशा पद्धतीने। असं थोडं कुठं राहिलं ना तर परत सोडायचं बघा। असं हे असं जरा राहतं ना कुठं, तर मग असं थोडं परत आपण असं सोडून घ्यायचं बघा। हे थोडं असं कुठं राहिलं होतं ना, त्यावर मी असं थोडं सोडून घेतलेलं आहे। एकदम जेवढं पातळ करता येईल एवढं पातळ करायचं। आणि आता ह्याच्यावर काय करायचं, गॅस मिडियमच आहे, ह्याच्यावर 1 ते 2 मिनटासाठी फक्त आपल्याला झाकण ठेवायचे। झाकण काढून घेऊया, फक्त 1 मिनिट झालेला आहे, गॅस मिडियमच आहे बघा। असं थोडंसं असं साधारणसं सुकलं का नाही की मग आपल्याला, आता तुम्हाला मी सांगते, सुकून द्यायचं वरचं। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशाच पद्धतीनं मग काढू शकता, नाही जर तुम्हाला थोडंसं कडक पाहिजे असेल ना तर मग पलटी मारायचं। मग पलटी मारलं का नाही की ते पण 1 मिनिटभर ठेवायचं मिडियम गॅसवर। आता हे साईडनं बघा अशा आपोआप सुटतात, सोडायची गरज नाही, असं म्हणजे काढायची गरज नाही, असं मनानं बघा साईडनं निघतं व्यवस्थित। आणि हे सुकल्यानंतरच पलटी करायचं, लगेच पलटी करायचं नाही। असं बघा हे सुकायला लागलेलं आहे सगळं। आता आपण याला पलटी मारूया। हे कसं माहिती आहे का, हातानं सुद्धा उचललं जातं बघा। हे मस्त होतात बघा, किती जाळीदार होतात। आणि जर तुम्हाला एकाच साईडून पाहिजे असेल ना तर एकाच साईडून भाजायचे फक्त बरं का, तसे तर छान लागतात मग खायला। जर तुम्हाला जर टिफिनला वगैरे जर असे द्यायचे असले की नाही तर मग फक्त एकदाच थोडंसं 1 मिनिटभर पलटी मारायचं आणि घडी घालून ठेवायच्या मग।
आता हे बघा 1च मिनिट झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. तर काढून कशावर घ्यायचे माहिती आहे का, जर तुमच्याकडे अशी जाळे असले तर अशा जाळीवर काढायचे, नाही तर आपलं भाकरीचं टोपलं असतं का नाही त्याच्यावर घडी घालून जरी ठेवले तर चालतील, किंवा एकावर एक जरी मग टाकलं तर चालतं, जर पलटी केले तर. आता हे मी बघा काढून घेते आणि ह्याच्यावर टाकते. बघा किती मस्त अशी जाळी आली बघा, आणि मस्त दोन्ही साईडून पण भाजलं गेलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगितले एका साईडून जरी तुम्ही भाजलं तरी चालेल आणि दोन्ही साईडून जरी भाजलं तरी चालेल. आता अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.